मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील कुणबी प्रमाणपत्रावरून झालेला वाद संपतो ना संपतो तोच आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। ओबीसीची सुंदर आणि गोंडस मुलं बघून तसेच पैसा पाहून मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरात घुसतात असं म्हणत नवनाथ वाघमारे यांनी स्वतःच्या अंगावर नवा वाद ओढवून घेतलाय। हे वक्तव्य करतानाचा त्यांचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। त्यांच्या या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाकडून निषेध होत आहे, पण काही मराठा कार्यकर्ते सोशल मीडियावर नवनाथ वाघमारे यांच्यावर आता आक्षेपार्ह भाषेत टीका करताना दिसतात। अमोल तो नावाच्या फेसबुक अकाउंटवरून तर नवनाथ वाघमारे यांचं लोकेशन सांगणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। इतकंच काय तर काही अकाउंटवरून नवनाथ वाघमारे यांच्या मुलीचा फोटो व्हायरल करत तिच्यावरही गलिच्छ भाषेत टिप्पणी केली जातीये। पण नवनाथ वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना तसंच वादग्रस्त वक्तव्य का केलं, मराठा समाजातील तरुणांविषयी ते नेमकं काय म्हणाले, त्यावरून वाद कसा पेटलाय आणि वाघमारेंनी ओबीसी मंत्र्यांना कोणता इशारा दिलाय, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत होते। बावनकुळे यांनीच कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला लावले असा थेट आरोप जरांगे पाटलांनी केला होता। त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले होते की आमच्या महसूल विभागानेच आतापर्यंत 22 लाख कुणबी जात प्रमाणपत्र दिली आहे। तसेच आपला कोणत्याही जातीवादाशी संबंध नाही। माझी पत्नी कुणबी समाजाची आहे तर माझी सूनबाई मराठा आहे। आम्ही सर्वजण एकाच घरात गुण्या गोविंदाने राहतो। आम्ही कधीही तेली कुणबी किंवा मराठा असा कोणताही वाद करत नाही। ओबीसी समाजाने ही संयमाची भूमिका घ्यावी अशा शब्दात बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं। दरम्यान कुणबी प्रमाणपत्रासाठी एका बाजूला मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला या प्रमाणपत्रांच्या विरोधात ओबीसी नेतेही मैदानात उतरले। त्यातच मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर ओबीसी नेत्यांचा आणखी पारा चढला। 2 दिवसांपूर्वी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे बीडमध्ये असताना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले। त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना विचारलं की मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागू नये म्हणून ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयमाची भूमिका घेतली, त्यावर तुम्ही काय सांगाल? या प्रश्नावर बोलताना नवनाथ वाघमारे म्हणाले की स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितलंय की माझी सून मराठा आहे आणि माझी बायको कुणबी आहे। त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील। बावनकुळे साहेबांच्या एकट्याचाच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहे। म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुले दिसले की ओबीसींच्या मंत्र्यांचे सुंदर मुले दिसले आणि त्यांचा पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसतात। त्यामुळे मराठ्यांच्या मुलींचं एकूण जर हे मंत्री ओबीसीचं वाटोळं करत असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला गरीब गाव गाड्यातील ओबीसींशी घेणं देणं नाहीये। तुम्ही तुमचं बघून घ्या। आता आम्ही मराठा झालो, आम्ही सगळे सोयरे झालो, आमच्या सुना मराठा झाल्या, बायका मराठा झाल्या, त्यामुळे आमच्याने हे होणार नाही। तुम्ही तुमचं बघून घ्या असं त्या मंत्र्यांनी सांगावं। पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की आता आम्ही ओबीसी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत। तसेच यापुढे आम्ही आमचा लढा आमच्या पद्धतीने ओबीसींच्या जीवावर लढणार आहोत। ओबीसींसाठी आम्हाला लढावंच लागेल। राज्यामध्ये अनेक ओबीसी मंत्री फक्त त्यामुळेच बोलत नाही कारण त्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली आल्यात, त्यांचे नाते गोते मराठ्यांशी झाले, परंतु त्या मंत्र्यांनी आता बाजूला झालं पाहिजे। त्यांनी सांगितलं पाहिजे की आता आम्ही इथून पुढे मराठा विचाराचे झालो, आता आम्ही मराठा नाव लावणार, आम्हाला ओबीसी नको। माळी, धनगर, वंजारी, बंजारा, तेली, सुतार, सोनार यांच्याशी घेणं देणं नाहीये। आम्हाला आता मराठा व्हायचंय असं त्यांनी सांगावं आणि या गोष्टीतून बाहेर पडावं अशा शब्दांमध्ये नवनाथ वाघमारे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली। याशिवाय त्यांनी मोठ्या संख्येने ओबीसींना घेऊन आपण आझाद मैदानावर जाणार आणि सरकारला जाब विचारणार अशीही घोषणा केली आहे। दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी मंत्र्यांना इशारा दिलाय, पण त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत मराठा मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने आता राज्यभरातून संताप होतोय। सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यात मराठा महिलांनी रस्त्यावर उतरून नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध केला। सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे वाघमारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर नांदेडमध्ये महिलांनी वाघमारे शहरात आल्यास त्याच्या तोंडाला काळं फासलं जाईल असा इशारा सुद्धा दिला।
सकल मराठा समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चावेळी नांदेडमध्ये शिवसेना नेत्या रेखा कोंडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की हा फक्त मराठा नाही तर सर्व महिला वर्गाचा सन्मानाचा विषय आहे. कोणत्याही समाजातील स्त्रिया असो त्यांचा अपमान करणं हा मोठा गुन्हा आहे. मराठा समाजातीलच मुली ओबीसी मुलांसोबत लग्न करतात का? तर नाही. आता अशी परिस्थिती आहे की कित्येक ओबीसी समाजातील मुली सुद्धा मराठा समाजातील मुलांसोबत लग्न करतात. पण जातीय राजकारण करण्यासाठी महिलांना टार्गेट करत असाल तर स्वतःला महात्मा फुलेंचा वारसा चालवतो असं म्हणणं बंद करा. नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांची माफी मागावी आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा अशा शब्दात रेखा कोंडे यांनी आपला संताप व्यक्त केलाय. तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील नवनाथ वाघमारे यांच्यावरती टीका केली जाते. काही मराठा कार्यकर्ते तर नवनाथ वाघमारे यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य टिप्पणी करताना दिसत आहे. त्यांचे फोटो एडिट करून व्हायरल केले जात आहे. राम मस्के पाटील या फेसबुक अकाउंटवरून नवनाथ वाघमारे यांच्यासोबत त्यांच्या स्वतःच्या मुलीचा फोटो व्हायरल करण्यात आला असून त्यावरती नवनाथ वाघमारेचा जावई अब्दुल आणि पोरगी हनीमूनसाठी दुबईला रवाना असं त्या फोटोला कॅप्शन देण्यात आलंय. तर मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम करणाऱ्या अमोल तोर या मराठा कार्यकर्त्यांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवरून नवनाथ वाघमारे आणि त्यांच्या मुलीचा फोटो पोस्ट करत म्हटले की प्रिय प्राची, ताई पप्पांना सांग कुठल्या समाजाच्या लेकी बाळांविषयी खालची भाषा वापरू नका. तुम्ही जर पातळी सोडली तर उद्या लोक उत्तर म्हणून माझ्याविषयी देखील काही बाही बोलून माझी इज्जत वेशीला टांगतील. प्राचीताई, तुझ्याविषयी बोलताना लोक गय करणार नाही, मी सुद्धा गय करणार नाही, त्यामुळे त्यांना सांग राजकारणाच्या जागी ठेवा अशी विनंती या पोस्ट मधून करण्यात आली आहे. दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी मराठा मुलींविषयी जे वक्तव्य केलंय ते निषेधार्ह आहे. त्यासाठी गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. पण आता वाघमारे यांच्या मुलीला, पत्नीला ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय ते देखील चुकीचं आहे. आपल्यावर राजमाता जिजाऊंचे संस्कार आहे. छत्रपती शिवरायांचे आपण मावळे आहोत, त्यामुळे असं वागू नका अशी ही प्रतिक्रिया काही मराठा कार्यकर्त्यांकडून समोर येते. बाकी या सगळ्या वादावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.